त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत माननीय विकास देशमुख साहेब, सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा तसेच माजी विद्यार्थी बाळासाहेब सपकाळ यांनी करावे अशी त्यांना नम्र विनंती। दादानी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मुरुड या माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली। माननीय साहेबराव देशमुख यांनी निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कार्याचा इथे जीवन गौरव होत आहे। या ऐतिहासिक बदलासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे, विशेषतः आजचे आपले जीवन गौरव आदरणीय सत्कार मूर्ती श्री साहेबरावजी देशमुख यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मला मुरुड म्हणजे आमचा अलिबाग मुरुड वाटलं, रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग आहे ना, तिथं मुरुड आहे। माजी आमदार आदरणीय विक्रमसिंह दादा पाटणकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। प्रांजल सुतार इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी व तिला तबल्याची साथ देत आहे साक्षांग दत्तात्रय सपकाळ इयत्ता 8वीतील विद्यार्थी। स्वागत गीत करूया स्वागत हे प्रेम भराणे। उपस्थित सर्व शाखा प्रमुख, शाखा शुभचिंतक, ग्रामस्थ, पालक, आपणास नम्र निवेदन आहे आपण सभा मंडपात स्थानापन्न व्हावे। विद्यालयातील वाद्यवृंद सादर करीत आहे स्वागत गीत। सर्व उपस्थितांचे या विद्यालयामार्फत, संस्थेमार्फत, माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहिल्यांदा की आज या ठिकाणी त्रिवेणी असा कार्यक्रम आहे की त्याचं सर्व श्रेय आपल्या विद्यालयाचे असणारे प्रभारी देसाई सर यांनी जवळजवळ 99% काम उरकलेलं होतं। राहिलेलं 1% काम मी या चालू वर्षामध्ये पूर्ण केलं। त्यांचं या ठिकाणी योगदान खूप महत्वाचं आहे। त्यानंतर दुसरं जे आहे की आपला इमारतीला संरक्षण नाही आणि इमारत आपली सुरक्षित राहावी, विद्यार्थी सुरक्षित राहावेत, मुलांना भौतिक सुविधा, पायाभूत सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं आपल्या इमारतीचं सुंदर असं कंपाऊंड होणार आहे, संरक्षण भिंत होणार आहे आणि ते संरक्षण भिंतीचं पायाभरणीचं काम आपल्या संस्थेचे असणारे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, थोर देणगीदार माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी आम्हाला गेल्या वर्षी 10 लाख रुपये दिलेले आणि त्याची पायाभरणी त्यांच्या हस्ते व्हावी हा संपूर्ण अट्टहास म्हणा हा माजी विद्यार्थ्यांचा होता। माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर त्यावेळी बांधकाम मंत्री होती। भूकंप निधी, इमारत भूकंप निधी यातून दादाला मोठ्या प्रमाणात त्यांनी आर्थिक योगदान दिलं गेलं आणि मग ही असणारी जुनी इमारत या ठिकाणी आपली स्थापन झाली किंवा ती इमारत या ठिकाणी तयार झाली गेली। या जागेमध्ये मय प्रसाद आणि कंपनी हैदराबाद यांनी एक खोली 80,000 त्यावेळी बांधून दिली। त्याचबरोबर त्यावेळी माजी विद्यार्थी संघ अस्तित्वात नव्हता, पण त्यावेळी सांगितलं गेलं ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी त्यावेळी 1 लाख रुपये दिले आणि या भरीव असणाऱ्या योगदानामुळं जुनी इमारत ही 13 खोल्यांची या ठिकाणी अस्तित्वात आली किंवा नावारूपाला आली। त्यावेळी विद्यार्थी संख्या भरपूर होती, मुरुड धरणाचं काम चालू होतं, वरची गावं विस्थापित होत होती आणि हळूहळू या शाळेची विद्यार्थी संख्या घटत गेली
आणि मग या ठिकाणी असणारे विद्यार्थी संख्येला आता आपण त्या ठिकाणी सामोर जात होतं त्याचं मी पुढं माहिती देणार आहे का त्याविषयी मी बोलणार आहे. आणि मग या ठिकाणी ही इमारत झाल्यानंतर 2024-25 किंवा 23 भोईसर आमचे मुख्याध्यापक होते. ग्रामस्थ काय आले, माजी विद्यार्थी काय आले, इमारत ही गळत होती, असणाऱ्या फरशा उकडल्या गेलेल्या होत्या, बऱ्याच पद्धतीनं इमारत ही विस्कळीत झालेली होती किंवा मुलांना बसण्यासाठी ती सोयीस्कर नव्हती. मग सर्वजण एकत्र आले आणि काय करायचं याचं प्लॅनिंग केलं गेलं आणि संस्थेमार्फत या ठिकाणी रयत शिक्षण संस्था आणि मध्यभाग कार्यालय यांच्या मार्फत आम्हाला जवळजवळ या ठिकाणी 30 लाख रुपये दिले गेले आणि या असणाऱ्या पूर्ण इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं. शाखेकडे काय निधी होता तो निधी त्यामध्ये आम्ही घातला आणि इमारत देसाई सरांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थी या ठिकाणी पूर्ण झाली गेली. आणि मग या ठिकाणी इमारत पूर्ण झाल्यानंतर ज्या भौतिक सुविधा आहेत ती मग आरंभ संस्था असेल, इतर असणारे जे सामाजिक संघटना असतील, माजी विद्यार्थी असतील, यांनी मी आल्यापासून मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. पाण्याची असणारी टाकी नव्हती, टाकी या ठिकाणी मुले उपलब्ध करून दिली. मुलींना स्वच्छतागृह नव्हतं, हे स्वच्छतागृह या ठिकाणी उपस्थित निर्माण करून दिलं गेलं. आणि मग या ठिकाणी या इमारतीला एक चांगली परिस्थिती किंवा चांगला या ठिकाणी इमारत सुसज्ज अशी देखणी इमारत तयार झाली. ते असणारे त्या भागातील जे लोक आहेत त्या लोकांचं खरंच मी या ठिकाणी सांगतो की खूप खूप सहकार्य आहे. ही शाळा नावारूपाला याला या शाळेची गुणवत्ताही तशीच आहे. गेल्या वर्षी या विद्यालयाचा 100% निकाल आहे. आणि मग या ठिकाणी ही इमारत या ठिकाणी तयार होत आहे. तर या असणारं जे बांधकाम आहे आमचं आता जे संरक्षक भिंतीचं जे बांधकाम होणार आहे या बांधकामाविषयी या ठिकाणी हे 144 मीटर होणार आहे. 221 मीटर होणार आहे आणि त्यातून आमचं 144 मीटर बांधकाम अपूर्ण राहणार आहे. तरी देखील या सर्व मंडळींना या असणाऱ्या संस्था पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी ग्वाही देतो की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही पूर्ण संरक्षण भिंत इमारतीची पूर्ण झाल्याशिवाय मी सेवानिवृत्त होणार नाही असं मी या ठिकाणी या संस्था पदाधिकारी देतो. त्यासाठी भरीव स्वरूपात माझे असणारे गावकरी, माझे असणारे ग्रामस्थ, माझे असणारे विद्यार्थी हे मला या ठिकाणी खूप सहकार्य करतात आणि त्यांचं मला सहकार्य लाभत आहे. ज्या ज्यावेळी अडचण येईल, वाहतुकीची अडचण येऊ द्या, काय एखाद्या समस्या निर्माण राहू द्या, त्यावेळी लोक धावून येत असतात आणि त्या ठिकाणी हे काम त्या ठिकाणी पूर्ण करत असतात. त्यानंतर शिक्षक शौचालय नाही, संरक्षित भिंत आहे या निधीमध्ये थोडीफार प्रमाणात पूर्ण होईल, बाकीचे अपूर्ण राहणार आहे. आणि विद्यार्थी संख्या ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण झाली. तर आपल्याला मी येता जाता आवाड असेल, कोंदवड असेल, काटेवाडी असेल, तिथं बस स्टॉप राहिलेल्या असलेल्या मुलांना मी विचारतो, विद्यार्थ्यांना तुम्ही कुठं जाता, कुठल्या शाळेत जाता? मग त्याला म्हणलं चला बाबा आपली मुरड हायस्कूल आहे, येता का तिकडं? तर ती मुले सांगतात सर आम्हाला वाहतुकीची सुविधा नाही, दळणवळणाची साधनं अपूर्ण आहेत. की पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती असते की 2 ते 3 महिने आमची एसटी वर घाटेवाडी, पाडेकरवाडी, ढोलीपर्यंत जात नाही. आम्ही असणारे पालक, असणारे माजी विद्यार्थी यांच्या योगदानातनं त्या मुलांची एक 25-30 मुलं माझी वरनं घाटेकरवाडी, पाडेकरवाडी, ढोली या ठिकाणी येतात. पुन्हा जाताना देखील तीच काळजी असते की मुलं पुन्हा संध्याकाळी सुरक्षित जातात का नाही. एसटीला बसवेपर्यंत मी त्या बस स्टँडवरती उभं राहिलेलो असतो. एसटीला तर असणारे बाळासाहेब सपकाळ असतील, इतर असणारे मारुती पवार असतील, सातारची कामं निघू द्या, मारुती पवारांना फोन केले की तिथं ते हजर राहतात. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचे स्वागत होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत माननीय विकास देशमुख साहेब, सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा तसेच माजी विद्यार्थी बाळासाहेब सपकाळ यांनी करावे अशी त्यांना नम्र विनंती. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शाखेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले जात आहे.
यानंतर माननीय BN पवार साहेब सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यानंतर माननीय YT देशमुख वाईस चेअरमन JVSP संस्था यांचे स्वागत माजी विद्यार्थी महादेव बसने यांच्या हस्ते होत आहे. यानंतर जीवन गौरव सत्कार समारंभ संपन्न होत आहे. जीवन गौरव सोहळा आदरणीय साहेबराव हंबीरराव देशमुख दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्यांच्या सरदारांनी मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाबरोबरच स्थानिक परिसरातील कारभार सांभाळण्यासाठी बक्षिशी म्हणून जहागिरी वतन इनाम दिले जात होते. अशाच 24 गावचा कारभार सांभाळण्यासाठी मुरुड पंचक्रोशीतील देशमुख कुटुंबाची नेमणूक झाली. या कुटुंबाने परंपरागत पाटीलकी आणि देशमुखी वतन इमाने सांभाळ करत स्वातंत्र्यपूर्व काळात कैलासवासी अनुसया व हंबीरराव भिकाजी देशमुख पाटील या जोडप्यांच्या पोटी 17 जून 1943 रोजी देशमुख वाड्यात दादांचा म्हणजेच श्री साहेबराव हंबीरराव देशमुख यांचा जन्म झाला. दादांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले. मात्र त्या काळात माध्यमिक शिक्षणाची सोय इथे नसल्याने इयत्ता 5वी ते 11वी इथून 12 किलोमीटरवर असलेल्या तारळे या गावात केले. इथे जायला यायला त्या काळात वाहन नसल्यामुळे रोजचा हा संपूर्ण प्रवास दादांनी घोडेस्वारीने केला. ऐन तारुण्यात वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1963 साली दादांच्या वडिलांचं निधन झालं. पितृछत्र हरपल्यामुळे कमी वयातच वाड्याची जमीन जुमला आणि संपूर्ण पंचक्रोशीची जबाबदारी दादांच्या खांद्यावर आली. त्या काळातील 11वी पर्यंतचे चांगले शिक्षण घेतल्यामुळे चांगली नोकरी मिळाली असती, पण हे सर्व बाजूला सारून दादांनी या दुर्गम विभागासाठी आयुष्य खर्ची करण्याचा निर्णय घेतला. दादांचा विवाह 1964 साली शिरगाव तालुका कराड येथील श्री यशवंतराव बंडोजी यादव यांची कन्या प्रभावती यांच्याशी झाला. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड त्या काळात दुर्गम विभागात शिक्षण, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा होती आणि यावर दादांनी काम करायला सुरुवात केली. दादांनी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मुरुड या माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचा आदर्श घेऊन आपली स्वतःची 2 एकर जमीन शाळेसाठी उपलब्ध करून दिली. आपण स्वतः आणि विभागात सर्वत्र फिरून मिळेल ती मदत घेतली आणि शाळेची इमारत उभी केली. जी विद्यार्थ्यांमार्फत दिले जाणारे मानपत्र 1,11,111 रुपयांचा धनादेश व उभयतांना संपूर्ण पोशाख. विद्यालयाचे थोर देणगीदार साहेबराव देशमुख उर्फ दादा यांचा सन्मान इथे सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्या अलौकिक कार्याची इथे पूर्ती होताना दिसत आहे. माननीय साहेबराव देशमुख यांनी निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कार्याचा इथे जीवन गौरव होत आहे. विद्यार्थ्यांनी जागेवर बसायचं आहे. रयत शिक्षण संस्था तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुरुड येथील स्टाफ यांच्या वतीने माननीय साहेबराव देशमुख दादा तसेच सौ देशमुख यांचा सत्कार सोहळा येथे संपन्न होत आहे. भरीव रक्कम देणगी स्वरूपात दिलेली आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच माननीय MP निकम साहेब यांनी करावा अशी विनंती. इमारत नूतनीकरणासाठी मध्य विभागामार्फत
15 लाख रुपयाची भरीव रक्कम देण्यात आलेली आहे. त्या प्रित्यर्थ माजी विद्यार्थी संघ न्यू इंग्लिश स्कूल मुरुड, माजी विद्यार्थी एसएससी बॅच 2000 बॅच न्यू इंग्लिश स्कूल मुरुड यांच्या मार्फत 3,43,279 रुपये एवढी भरीव रक्कम मिळाली. यांच्या मार्फत बाळासाहेब पन्हाळकर व बाळासाहेब सपकाळ व नानासाहेब पन्हाळकर यांचा सत्कार माननीय पवार साहेबांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय खासदार श्रीरंग बोरणे यांच्याकडून 50,000, नेत्रदीप फाउंडेशन मुंबई यांच्याकडून ग्रंथालय कपाटासाठी 44,250 रुपये व कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 35,000 इतकी भरीव रक्कम मिळाली. यानंतर अंकिता लोखंडे, इट्स मज्जा आणि कोरीपाटी प्रोडक्शन सातारा यांचे मार्फत विद्यालयास 25,000 रुपयाची भरीव रक्कम मदत करण्यात आलेली आहे. माननीय गाभडे साहेबांना विनंती आहे त्यांचा सत्कार करावा. नेत्रदीप फाउंडेशन यांनी ग्रंथालयाकरता 3 कपाटे 44,250 रुपये रकमेची दिलेली आहेत. त्यांचाही या ठिकाणी राजमाने साहेबांनी सत्कार करावा. मंडप सहाय्यक श्री सचिन घाडगे, सन्माननीय प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या सर्व प्रिय आणि मित्र आणि मैत्रिणींनो, मी कुमारी प्रांजली भाऊसाहेब सुतार, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज या आपल्या न्यू इंग्लिश स्कूल मुरुडच्या भव्य उद्घाटन समारंभात मनोगत व्यक्त करताना अत्यंत आनंदी आणि कृतज्ञ आहे. आजचा हा दिवस आपल्या या न्यू इंग्लिश स्कूल मुरुडच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. मला आठवते जेव्हा मी या शाळेत पहिल्यांदा 5वीला आले तेव्हा या इमारतीची आणि भौतिक सुविधांची अवस्था बिकट होती. अनेक चांगल्या सोयी सुविधांची उणीव होती. परंतु मला हे सांगताना अभिमान वाटतो की ज्या रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या मूल्यांवर ही शाळा आधारित आहे, त्या संस्थेच्या पाठबळाने आज या संस्थेचे रूप पूर्णपणे पालटले आहे. आता आमचे वर्ग फक्त भिंती आणि फळा यांपुरतेच मर्यादित नसून इंटरॅक्टिव्ह पॅनेलमुळे शिक्षणाचे स्वरूप दृकश्राव्य होऊन प्रभावी बनले आहे. शाळेच्या बोलक्या भिंती ज्ञानाची खुली पुस्तके बनली आहेत. या शाळेचे एक विद्यार्थिनी म्हणून ही प्रगती पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आता आमच्या वर्गांमध्ये गुरूंचे मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अद्भुत समन्वय साधला गेला आहे. शाळेचे केवळ नूतनीकरण झाले नाही तर गुणवत्तेतही मोठी वाढ झाली आहे. खरे पाहता हे केवळ भौतिक बदल नसून ते आमच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे. या ऐतिहासिक बदलासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे, विशेषतः आजचे आपले जीवन गौरव आदरणीय सत्कार मूर्ती श्री साहेबरावजी देशमुख यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद प्रांजल. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत माजी विद्यार्थी डॉक्टर प्रशांत पन्हाळकर. नमस्कार. आज आपल्या शाळेच्या इमारतीचा नूतनीकरणाचा उद्घाटनाचा समारंभ आहे. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके दादा यांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ आहे. खरं तर या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते पाहता आपण शाळा आपली कशी असली पाहिजे, कशी होती आणि या ठिकाणी आता कशी झाली या बाबतीमध्ये आपल्या विद्यार्थिनींनी सांगितलं. परंतु ह्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक साक्षात ज्यांच्या अंगणामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही वास करत आहेत असे आपले माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर, काउन्सिलचे सदस्य, रयत शिक्षण संस्था, तसेच आपल्या कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शानं खरं तर कर्मवीर अण्णांचे नातू म्हणजेच डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचं या ठिकाणी आपल्या संस्थेला पाय लागले. त्यामुळं खऱ्या अर्थानं कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने ही जागा, ही जी संस्था आहे आपली, ही जी शाळा आहे ती पावन झाली असं मी मानतो. मातीला पाय लागले त्यामुळे खऱ्या अर्थाने आज हा आपल्या सर्वांसाठी आणि शाळेसाठी सर्वात मोठा दिवस आहे. त्याचबरोबर आदरणीय विकास देशमुख साहेब रयत शिक्षण संस्था सचिव, आदरणीय संजीव पाटील साहेब मध्य विभाग अध्यक्ष, या दोन्ही मान्यवरांकडून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य मिळते. आज ज्यांचा जीवन गौरव देऊन यथोचित सन्मान होणार आहे असे आमचे आदरणीय साहेबराव देशमुख दादा आणि काकी. कशासाठी रेडी करता रे? जेवणासाठी. कुठे लावणार आहे सर्व?
माहित नाही. ठीक आहे. कार्यक्रम पुढे चालू आहे आणि इथे बॅक साईडला बघा पोरं जेवणाची तयारी करतात, म्हणजे टेबल वगैरे सजवतात. आता थोड्या वेळ ते जेवणाचा पण कार्यक्रम चालू होईल तिथे. आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील आपल्या गावातील थोर देणगीदार साहेबराव देशमुख यांचा माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जीवन गौरव सत्काराचा समारंभ साजरा होत आहे. अशा अनेकविध अशा चांगल्या कामांच्या मुहूर्ताकरता आज आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आणि आताचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, आपल्यामध्ये बऱ्याच वर्षापासून तुमची ओळख असली, कलेक्टर म्हणून त्याची पहिली ओळख झाली. मला मुरुड म्हणजे आमचा अलिबाग मुरुड वाटलं. पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग आहे ना, तिथं मुरुड आहे. मुरुड जंजिरा किल्ला वगैरे आपल्याला माहिती असेल. तर तेच वाटलं, अरे म्हटलं मुरुड तिकडं कुठे गेलं. मग त्यानंतर पाटण तालुक्यातला आहे, साताऱ्यातला आहे. ठीक आहे, चांगलं आहे म्हटलं. भरपूर लोक आणि अतिशय हे माझे विद्यार्थी आहेत ना, आज हे आयोजित करण्यामध्ये त्यांचा सहभाग चांगला दिसतोय. काही इतके कष्टाळू आहेत, माझ्या 2-4 फेऱ्या त्यांनी मारल्या. साहेब तुम्ही यायलाच पाहिजे वगैरे जास्त फेऱ्या मारल्या. कर्मवीर अण्णांच्या नातवाचंही पाय लागलं. नुसतं पाय नाही लागलं, आज त्यांनीच मला इथं आणलंय. माझे विद्यार्थ्यांनी मला 2-3 सांगितलं, मला डॉक्टर आता मला कशाला तितकं लांब येईल. तर मी 4, 5, 6 3 दिवस सातारला होतो. आता काल आलो आणि आज परत आहे. म्हणजे 3 नि 2 5 दिवस, महिन्यातले 5-5 दिवस मी सातारला रहितकडेच असतो. आणि मग तिकडं साधारणतः मुंबई पुण्याची पनवेलची कामं असतात ना, ती थोडंसं मी कामं बघतच नाही, पण शैक्षणिक दृष्टीनं जी काय शाळा कॉलेजेस वगैरे, तर तिकडं थोडंसं वेळ कमी पडतो. पण मी कंटाळा करत होतो. अनिल पाटील साहेब म्हणाले, नाही तुम्ही यायला पाहिजे, फार लोकांची इच्छा आहे. आणि मी इथं आलो, मला अतिशय आनंद झाला की तुम्ही जे शिक्षणाचं काम करताय हे मनापासून करताय आणि गावकरी सगळे, माझे विद्यार्थी सगळे हे जागृत आहात. शिक्षणाची तुम्हाला कळकळ आहे आणि त्या दृष्टीने तुमचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो की अशाच प्रकारचं काम आपण पुढं करायला पाहिजे. माझ्याकडनं काय झालं, थोडीशी मदत झाली तर तुम्ही पदावर सत्कारमूर्ती केलं. मला त्याचं काय वाटत नाही. सर आता मुख्याध्यापक आहे, त्यांनी मग अशी काय सांगितलं, मी आता सेवानिवृत्त झालो नाही झालो तिथपर्यंत इथं राहीन आणि इथं काम करीन. बोलत ना तुम्ही, म्हणजे या शाळेची जी चिंता जी आहे ना, त्यांना प्रगती इथं शाळेची व्हायला पाहिजे आहे. आणि त्याच्यासमोर बाकी लोक 6 महिने वर्ष करायचे असतील, पण सरांची तयारी आहे, काय हरकत नाही रिटायर होईपर्यंत. पण चांगलं शिक्षण तुम्हाला चांगले शिक्षक देशमुख साहेब देतील, त्यांचा काय प्रश्न त्यांच्याच सर्व याच्यातून आहे. फक्त तुम्ही दादांचे अभिनंदन करतो. त्यांचे आम्हाला खूप मोठं सहकार्य या माजी आमदार माध्यमातून. आदरणीय विक्रमसिंह दादा पाटणकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. शाखेच्या वतीने माननीय सचिव साहेब यांना विनंती करते त्यांचं स्वागत करावं. माननीय रामशेठ ठाकूरजी, खूप दिवसांनी आमची गाठ पडली, खूप आनंद वाटला. आणि आपण सगळेजण अनिल पाटील साहेब, विकास देशमुख साहेब आणि संजीव पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले दिनेशजी दाभाडे, मोहनराव राजमाने आचार्य, त्याचप्रमाणे आपण सर्वच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात पवित्र काम करणारे आपण सर्व, त्याचप्रमाणे इथं माजी विद्यार्थी ज्यांनी या शाळेत शिक्षण घेतलं आणि रयत शिक्षण संस्थेत जे खरोखर पाटण तालुक्यात दुर्गम भागात ही हायस्कूल रयत शिक्षण संस्थेनं चालवली. खूप पहिल्यापासून मी या हायस्कूलचं बघतोय. रयत शिक्षण संस्था पूर्णतः आपली ताकद लावून जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी शिक्षणदानाचं काम करते. म्हणूनच या डोंगराळ दुर्गम भागातल्या मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली.